रविवारी राज्याच्या राजकारणात खऱ्या अर्थानं चर्चा रंगली ती मनसे आणि शिवसेना युती होणार का याची। त्याला कारणही तसंच होतं। मनसेचे नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर युतीची टाळी देण्यासाठी गेले, मात्र आपल्याकडे युतीचा कोणताच प्रस्ताव आला नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानं चर्चा तिथेच थांबली। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावर मी खोटं बोलतो असं म्हणत मी कधीच खोटं बोलत नाही असा टोला देखील बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। उद्धव साहेबांनी जर असं सांगितलं असेल तर मला वाटतं मी कदाचित मी खोटा असेल आणि ते खरं बोलत असतील, त्याच्या पलीकडे मी काहीच बोलू शकत नाही। याचा अर्थ मी मातोश्रीला गेलो ते खोटं आहे, याचा अर्थ मला अनिल देसाई, सुभाष देसाई साहेब, राहुल शेवाळे साहेब, अनिल परब साहेब, मिलिंद नार्वेकर हे भेटलं ते कदाचित खोटं असेल, त्याच्या पलीकडे मी काय बोलू शकत नाही। मराठी माणसाच्या हितासाठी या दोन्ही भावांनी एकत्र यावे अशी अनेकांची इच्छा आणि मनसेच्या बाळा नांदगावकर यांना देखील तसंच वाटतं, मात्र यावेळीही त्यांच्या पदरी निराशाच पडली। राष्ट्रीय पक्षांना राज्यांची अस्मिताशी काय पडलेली नसतं लक्षामध्ये, आणि म्हणून आम्हाला वाटत होतं की राज्याची अस्मिता आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, मराठी माणूस महत्त्वाचा आहे, आणि म्हणून ही मराठी माणसं एकत्र येऊन कुठेतरी मुंबईमध्ये आपल्या हक्काचं माणूस असावं एवढ्यासाठी तो विषय होता। हे दोन्ही भाऊ एकत्र यावे, निवडणुका एकत्र लढाव्यात असं बऱ्याच जणांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंना तसं वाटत नाही। त्यांनी मनसेने दिलेली युतीची टाळी अक्षरशः झिडकारून लावली। त्यामुळे सध्या तरी हे दोन्ही भाऊ एकत्र येणार नाहीत हेही तितकंच खरं। मुंबई लाईव्ह।